चांगला जागा होता सपाटी रोड तिथे त्यांनी हा मोठा ॲक्सिडेंट केला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आता आमच्या सगळ्या मेंढपाळांचा पडतीचा प्रवास सुरू होऊन गेलेला आहे. कोण कुठं तर कोण कुठं, कोण महाराष्ट्र तर कोण MP तर कोण गुजरात असं जातात. तर मित्रांनो, एका आमच्या मेंढपाळाचा हल्ली कालच्या दिवशी गुजरात राज्यात तो चारणे करण्यासाठी चालला होता महाराष्ट्रातून. तर आमच्याच गावाचा शेजारच्या गावाचा आम्ही एका तालुका जिल्ह्याचे आमच्या नातेवाईकामधला आहे. तर मित्रांनो, तो त्यांची मेंढरं घेऊन कोंडाईबारी घाट ओलांडावून गेलता खाली. तर कोंडाईबारी घाट पण आता पहिल्यासारखा राहिलेला नाही, फार मोठा वन वे रोड झालेला आहे. तो नागपूर तर सुरत असा आहे, गुजरात सुरत आपला महाराष्ट्र तर गुजरात असा फार मोठा हवे येतो. 3 ट्रक एका संघ चालतील एवढा मोठा हवे 3 पदरी झालेला आहे. तरी पण मित्रांनो, एक मेंढरचा एका साईडने चालत असताना तर एक ट्रक साईड घेत होता म्हणे. तो ट्रक पुढे निघत होता, तितक्यात एक मागणं ट्रक आला आणि त्याने पुढे मेंढर दिसत होती. तरी पण त्याने जाणून बुजून ती मेंढरावाले आपल्या साईडला चालत होते, तरी जाणून बुजून त्याने मागणं ट्रक डायरेक्ट पूर्ण 100-1 मेंढरांवर चालवून दिला. 50-60 मेंढर जाग्यावरच चुरडा होऊन गेला त्यांचा आणि 30-40-50 अशी जखमी आहेत. तर त्या मेंढपाळाचे फार लाखोचे नुकसान झालेले आहे. तर त्या ट्रक ड्रायव्हरांना आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे पोलिसांनी. तर ते ट्रक मालक हा आंध्राचा होता, आंध्र प्रदेश तिथलचे. कोंडाईबारी हे आमच्या धुळे जिल्ह्यात आहे, साक्री तालुक्यात, आणि तिथनं खाली उतरून गेले नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये ही घटना झालेली आहे. तर त्यांची मेंढरं आणि घोडी घेऊन चालले होते वाटण, तितक्यात त्यांना ट्रकाने त्या मेंढ्यांवर ट्रकवाल्याने ट्रक घालून दिला आणि बरेच 100-1 मेंढरांचे नुकसान झालेले आहे. तर त्या बिचाऱ्या मेंढपाळावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर त्याला आजच उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. तर आता त्यांना भरपाई देणार आहेत. तर आता किती भरपाई भेटते ते सांगता येत नाही, पण त्या बिचाऱ्याला त्याच्या कुटुंबावर आजच उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. तर आमचं कसं आहे मित्रांनो, प्रत्येक मेंढपाळाचं आमचा संसार हाडाची काढ करून संसाराचं तोरण बांधायला तर हजारो वर्षे लागतात, पण तो संसार उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. असं झालेलं आहे ते आमच्या एका मेंढपाळाचं. तर आमचा हा संसार काचेच्या भांड्यासारखा, एकदाच हातातनं सुटलं म्हणजे ते फुटलं. असं जे आता ती मेंढर मेली म्हणजे ती परत थोडी जिवंत होऊन येणार आहेत. तर त्याच्यावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर त्याची लवकरात लवकर भरपाई भेटायला पाहिजे. तर आता त्याची किती भरपाई देतात ट्रकवाले ते सांगता येत नाही. पण आज पण अशी एवढी मेंढी धरली तरी 20,000ची मेंढी, तर त्याची कमीत कमी 12-13 लाखाची नुकसान झालेली आहे. आणि आमचं सगळं मेंढरावरच उदरनिर्वाह असतं, मेंढराशिवाय आमचं काहीच नसतं. तर त्याचं पण तसंच असतं, प्रत्येक मेंढपाळाचं आमचं मेंढराशिवाय काही नाही. मेंढरावरच आमचं पोट सगळा परपंच घरपरिवार असतो. तर म्हणून आम्ही सगळा परपंच घेऊन आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला त्यांच्याकरताच रातपाठ ऊन वारा काहीच समजत नाही. तर मेंढरा करताच आमचं कारण जीवनच त्याच्यावर. तर त्याचा टोलचा घास आणि पाळला त्या ट्रकवाल्याने. तो ट्रकवाला ड्रिंक्स करेल होते म्हणे, दारू केलेला होता. तर त्याला दारू पिण्याची होती, तर एखाद्या हॉटेलमध्ये दारू पिऊन झोपून राहिला नाही पडून तो. त्या पापीने संपूर्ण बिचाऱ्याची इतकी मोठी नुकसान केलेली आहे. तर काय करणार, इतका मोठा घाट होता तिथं पण नाही, ते त्याचे ट्रक पलटी करून पडला. आणि चांगला जागा होता सपाटी रोड, तिथं त्यांनी हा मोठा ॲक्सिडेंट केला आहे मित्रांनो.